आपण जेव्हाही वडसा ते कुरखेडा रस्त्याने प्रवास करत असतो तेव्हा हे मंदिर नक्की आपल्याला दिसते. पण कामाच्या घाईमुळे किंवा गाडीच्या वेगामुळे आतमधले दर्शन आपल्याला कधीच घडत नाही. पण आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या मंदिराचे संपूर्ण दर्शन घडवणार आहे. तर हे आहे वडसा ते कुरखेडा रोडवर कसारी तुकुम गावाच्या फाट्यावर जंगलात वसलेले सार्वजनिक हनुमान मंदिर. हिरव्यागार जंगलाने वेढलेले हे मंदिर आपल्या गडद केशरी रंगामुळे आपले लक्ष वेधून घेते. आम्ही लहानपणीपासूनच हा मंदिर बघत आलो आहोत. तेव्हा हा मंदिर असा दिसायचा. पण हा जुना मंदिर इतका जीर्ण झाला होता की त्याचे नूतनीकरण करणे ही काळाची गरज बनली. नूतनीकरणाचे काम सुद्धा बऱ्याच वेगात झाले. माझ्या आयुष्यात बघितलेल्या सर्वात वेगवान कामांपैकी एक ह्या मंदिराचे नवीन बांधकाम. यांचे नाव वसंता कन्नाके. सध्या हेच मंदिरात असतात. त्यांनी सांगितले की आधी कसारी गावाजवळच्या तलावावर एका गावकऱ्याने ही मूर्ती मांडली. नंतर ह्या हनुमंताच्या मूर्तीला गावकऱ्यांनीच या जागी आणले आणि एक छोटा मंदिर बांधण्यात आला. बरेच वर्षे जुना हा मंदिर कालांतराने जीर्ण होऊन पडायला लागला. कन्नाके सांगतात, इथे बरेच साधूबाबा वास्तव्य करून आहेत. जंगलात असूनही आणि प्राण्यांच्या वावर असूनही कोणत्याच बाबांना त्यांच्यापासून कधी हानी पोचली नाही. पण जेव्हा मंदिर पडायला लागला तेव्हा गावकऱ्यांनी मंदिराच्या नूतनीकरणावर लक्ष दिले. कुरखेडामधील श्रीराम विजय झंवर या बिल्डिंग सोल्युशन्सच्या झंवर यांच्याद्वारे बांधकामासाठी बरीच मदत झाली असे कन्नाके सांगतात. आणि वेगात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मंदिराच्या आत गेल्यावर मोठा गाभारा आहे आणि तीच पुरातन हनुमंताची मूर्ती आहे. मनमोकळेपणाने आणि शांतपणे आपल्याला इथे हनुमंताचा सहवास लाभतो. जब जब अंधेरा राहों पर छाया, तेरा ही नाम दिल ने दोहराया. संकट की हर दीवार गिर जाए, जब जय हनुमान मन मुस्काए. पवन पुत्र है वीर महान, तुझसे रोशन हर इंसान. भक्ति में तेरी शक्ति बसे, तेरे चरणों में हर अरमान. झुकता है ये सारा जहां. मंदिराच्या बाहेर एका बाजूला भगवान शंकराचे मंदिर आहे. तिथे शंकरजीची मूर्ती, शिवलिंग, नंदी आणि गणेशजीचे शिल्प बघायला मिळते. मंदिराबाहेर सुद्धा काही शिल्पे दिसतात. शंकरजींच्या मंदिराच्या मागे ही एक विहीर आहे. मुख्य मंदिराच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा एक मंदिर आहे जिथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. हर डर तुझ में खो जाए, हर आंसू मुस्काए. तेरी कृपा की छाँव मिले तो जीवन संवर जाए. मंदिराला लागूनच साईबाबांचे एक छोटे मंदिर बघायला मिळते आणि राम मंदिराच्या बाजूला एक मोठी शंकरजींची मूर्ती आहे. समोर एक बोरवेल सुद्धा दिसते. तर असा हा एकंदरीत मंदिराचा परिसर. आमच्या भागात बरेच लोक या रस्त्याने प्रवास करतात. बऱ्याच जणांना इथे थांबायची इच्छा सुद्धा होत असेल, पण कामाच्या घाईमुळे सगळे इथे भेट देऊ शकत नाही. पण बरेच जण इथून हॉर्न मारल्याशिवाय जात नाही. बऱ्याच भक्तांनी कळत नकळत इथे योगदान नक्कीच दिले असणार. त्या सगळ्यांचे हनुमंत नक्कीच चांगले करतील. पण तुम्ही एकदा मनात ठरवा की इथे थांबायचंय. तुमची गाडी नक्कीच इथे एकदा तरी येईलच. हनुमंत स्वतः तुम्हाला बोलवतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांना आणि हनुमंत भक्तांना नक्की शेअर करा. आणि जय श्रीराम जय हनुमान नावाचा एक कमेंट पण सोडून द्या. तर भेटू याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत साइन आउट. अपना सिर झुका दे, तू साहस का सागर है, तेरी कृपा से जीत